मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। मैत्रिणींनो, गुरुपौर्णिमा जवळ आली आहे। तर गुरुपौर्णिमेसाठी आपण शुभ असं ज्ञानकमळ रांगोळी बघणार आहोत। तर ही रांगोळी आपण आज ठिपक्यांचा वापर करून बघणार आहोत कशी काढायची आहे, सोप्या पद्धतीने अगदी। तर त्यासाठी बघा, मी इथे 3 ठिपके काढलेले आहेत। सोपी जाते अशी काढायला आणि खूप शुभ असते ही रांगोळी। आपण असं पण गुरुवारी किंवा बुधवारी सुद्धा ही रांगोळी आपल्या देवघरासमोर नक्की आवर्जून काढल्या गेली पाहिजे। या पद्धतीने आपण 3 ते 1 ठिपके मध्ये 3 काढायचे आहेत। या साइडने एक आणि या साइडने एक असे ठिपके द्यायचे आहेत बघा। आणि त्याच्यावरती अशी लाईन मारून घेतलेली आहे आपण। त्याच्यानंतर याच्या मधातून पण आपल्याला सेम तशीच लाईन मारून घ्यायची आहे बघा। या पद्धतीने आपण क्रॉस लाईन मारून घेतलेले आहेत। बरोबर ते सेम हाईटच्या आपल्याला लाईनी ओढून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब नक्की करत जा। आता बघा, या रेषेच्या वरती आपल्याला थोडासा गॅप सोडून आपण 5 बिंदू इथे देऊन घेणार आहोत। 3 4 आणि 5 या पद्धतीने 5 ठिपके आपण टाकून घ्यायचे आहेत। इथे पण या पद्धतीने आपण थोडासा सेम गॅपचा ठिपक्यांच्या मध्ये सोडून आपल्याला ठिपके काढून घ्यायचे आहेत। मैत्रिणींनो, ही रांगोळी आपल्याला काढता आलीच पाहिजे। त्यामुळे ही रांगोळी सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत आज कशी काढायची ते। याच्या अगोदर पण मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, त्याला खूप बरेच दिवस झालेले आहेत त्या व्हिडिओला। तर ही एकदम सोप्या पद्धतीने ही रांगोळी सांगणार आहे कशी काढायची ते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रांगोळी तुम्हाला कशी वाटली तर ते पण मला नक्की कमेंट करायला विसरू नका। तर बघा, या पद्धतीने आपण इथपर्यंत तुम्हाला समजलं असेल। 3 ठिपके दिले, तिकडचे एक, तिकडने एक आणि इकडनं एक ठिपका टाकायचा आहे आणि प्लसचं सिम्बॉल जे आहे ते बनवून घ्यायचं आहे रेषेच्या साहाय्याने। आणि आता बघा, आपले सर्व इथे ठिपके मी काढून घेतलेले आहेत। तर बघूया आता कशी काढायची रांगोळी इथे। तर बघा, या आपली जी ही लाईन आहे तिरपी, बरोबर या लाईनवरून आपल्याला हा ठिपका जो आहे तिसरा, तर आपल्याला या पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। तुम्ही कुठूनही सुरुवात करू शकता, कुठल्या पण लाईन पासून सुरुवात करू शकता। हे बघा, आता ह्या लाईनचं टोक आहे ते बरोबर या बिंदूला आपल्याला असं तिरपा आकार घ्यायचा आहे थोडासा अशी, आणि ते जोडून द्यायचं आहे बघा। खूप सोपी आहे, किचकट नाही आहे रांगोळी काढायला, एकदम मस्त, खूप आकर्षक दिसते पुन्हा रांगोळी काढल्याच्या नंतर। तर बघा, या पद्धतीने आपण 3 रेषा ओढलेल्या आहेत सिंपल फक्त, आणि हे बिंदू इथून जोडून दिलेले आहेत। आता सेम आपल्याला हीच प्रोसेस पूर्ण रांगोळीमध्ये फॉलो करत जायची आहे। आता हा जे टोक आहे बरोबर इकडचा तिसरा बिंदू आपल्याला पकडायचा आहे। तिसऱ्या बिंदूला आपल्याला ती लाईन जोडून द्यायची आहे। तर बघा, खूप इझी आहे रांगोळी, अगदी तुमच्या छोट्या मुलं जरी असतील 4थी 5वीच्या तर त्यांना सुद्धा ही रांगोळी एकदम आरामात काढता येणार आहे। आणि ही रांगोळी प्रत्येक गृहिणीला आलीच पाहिजे, कारण अतिशय शुभ अशी ही रांगोळी आहे। आणि आता गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमेमुळे ही रांगोळी आपण नक्की आपल्या अंगणात किंवा मग देवघरासमोर तरी काढल्या गेली पाहिजे। तर बघा, इथे आपण त्याच पद्धतीने सेम लाईन जोडून घेतलेले आहेत। वरचे 3 बिंदू लक्षात ठेवायचे आहे आणि ह्या रेषेचं जे टोक आहे तर ते आपल्याला बरोबर त्या बिंदूंना जोडून द्यायचं आहे। बघा, थोडीशी आपल्याला अशी कर्व घ्यायची आहे लाईन आणि जोडून घ्यायची आहे बघा। बघा, या पद्धतीने जोडले गेले आहेत। आता सेम असं जोडत घ्यायचं आहे आपल्याला। बिंदूवरतून लाईन घ्या किंवा मग इकडच्या बिंदूवरतून तशी घेतली तरी पण चालेल, तुम्हाला जसं सोपं जाईल त्या पद्धतीने तुम्ही
लाईन काढून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, व्हिडिओ बघा पूर्ण आणि ही रांगोळी नक्की ट्राय करा। आणि मैत्रिणींनो, प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला तुमच्या मैत्रिणींबरोबर, तुमच्या फॅमिली मेंबरबरोबर नक्की शेअर करा। यूजफुल व्हिडिओ असतात। मी खूप सोप्या पद्धतीच्या रांगोळी माझ्या चॅनलवरती भरपूर अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, दररोजसाठी किंवा सणासुदीसाठी पण खूप सोप्या पद्धतीने मी इथे रांगोळी व्हिडिओज नेहमी अपलोड करत असते। तर प्लीज व्हिडिओ शेअरसुद्धा करा, व्हिडिओला लाईक करा, हाईपसुद्धा करा, तसेच व्हिडिओला शेअरसुद्धा करा आणि तुमचे अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवायला विसरू नका। तुम्हाला रांगोळी कशी वाटली, ही रांगोळीसुद्धा तुम्हाला कशी वाटली तर मला नक्की कमेंट करून सांगा। तर बघा, हे राहिलेले बिंदूसुद्धा आपण या पद्धतीने जोडून घेतलेले आहेत। बघा किती सोपं आहे। पूर्ण रेषा देऊन आपल्याला असं सिंपल पद्धतीने जोडून घ्यायचं आहे फक्त। बघा, कुठे थोडंसं आपण जर का बिंदू व्यवस्थित काढले असते तर आपले रेषा पण एकदम मस्त व्यवस्थित येतील। तर बघा, या पद्धतीने आपलं आता जोडून झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे बघा, हे जे आपले 3 बिंदू आहेत रेषा जोडलेले आपण, तर आता ह्याच घ्यायच्या आहेत आणि आपल्याला या साईडला हे जे आपण इकडचे हे 3 बिंदू आहेत याला फक्त असं जोडून घ्यायचं आहे। अगोदर बघून घ्या व्यवस्थित कसं जोडायचं आहे। आता ही लाईन आपल्याला बरोबर इथे जोडून घ्यायची आहे, म्हणजे आपली व्यवस्थित अशी पाकळी तयार होईल। तर बघा, या पद्धतीने आपण जोडून घेतलेलं आहे। बघा, मस्त या पाकळीचं थोडंसं असं टोक वरती करून द्यायचं आहे, म्हणजे ती व्यवस्थित पाकळी तुमची दिसते। डायरेक्टच आपल्याला लाईन अशी पूर्ण तिरपी काढायची नाही, थोडंसं त्याला असं कर्व द्यायचं आहे मदत काढतानाच। बघा, या पद्धतीने असे आपण टोक थोडंसं त्याला वरती केलं ना तर आपली पाकळीसारखं मस्त आकार दिसतो त्याचा। तर बघा, या पद्धतीने मी आता हे काढून घेते। तर बघा, या अशा पाकळ्या जोडून घ्यायच्या आहेत। बघा किती सुंदर दिसत आहे। तर इकडच्या पण पाकळ्या जोडून घेऊया। मैत्रिणींना थोडासा व्हिडिओ स्किप करावा लागतो कारण खूप मोठा होतो नाही तर मग व्हिडिओ। तर बघा, खूप सिंपल रांगोळी आहे मैत्रिणींनो, फक्त बघितल्यावर असं अवघड वाटते ही रांगोळी काढायला। बघा, असं थोडंसं आपल्याला त्याला मस्त टोक द्यायचं आहे समोरून, म्हणजे तो पाकळीचा जो शेप आहे तो एकदम मस्त असा दिसतो। तर बघा, सॉरी, इथे आपली वरती जोडल्या गेलेलं आहे चुकीने। तर बघा, इथे असं सरळ केलं आहे मी त्याला। बघा, तुम्ही या ठिपक्यापासून इकडे न्या किंवा मग इकडनं हे ठिपका जोडा। कुठेही आपण दोन्ही साईडने जरी केलं तरी सोपं जातं काढायला। तुम्हाला जसं व्यवस्थित जमेल तसं तुम्ही काढू शकता। ठिपका जोडा किंवा मग लाईन परत अशी ड्रॉ करत या ठिपक्याला जोडा। इकडून तिकडे न्या किंवा मग तिकडून इकडे आणा, सारखंच पडणार आहे ते। फक्त तुम्ही बघायचं आहे तुम्हाला कसं सोयीस्कर वाटतं ते। तर बघा, किती सुंदर ही रांगोळी आपली दिसत आहे। तुम्ही कुठल्याही सणासुदीला ही रांगोळी आवर्जून काढू शकता। लक्ष्मीपूजन असेल किंवा शुक्रवारी पण ही रांगोळी तुम्ही आवर्जून काढू शकता। लक्ष्मीचा आपण उपवास करतो तर त्या दिवशी पण ही रांगोळी आवर्जून काढल्या जाते। तर आता हा गुरुपौर्णिमे विशेष मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे। तुम्हाला रांगोळी कशी वाटली ते पण मला तुम्ही सांगायचं आहे। तर बघा, किती सुंदर ही रांगोळी आपली आलेली आहे। बघा, आता आपण याला आपल्या पद्धतीने डेकोरेट पण करू शकतो। याच्यामध्ये जास्त रंग भरायचे नाहीत, खूप जास्त रंग भरले तर आपली रांगोळी व्यवस्थित दिसणार नाही। या रांगोळीला जास्त रंगांची सुद्धा गरज नाही। तुम्ही असं पांढरी सुद्धा रांगोळी ठेवली, त्याच्यामध्ये नुसतं हळदी कुंकू जरी वाहिलं तरी पण रांगोळी अप्रतिम दिसते।
बघा मध्ये आपलं जे फूल तयार झालं आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने आपण लाईन मी तिथे दिले आहेत. आणि आता मध्ये इथं असं थोडासा मोठा ठिपके टाकायचे. या ठिपक्यामध्ये तुम्ही हळदी कुंकू टाकू शकता किंवा मग लाल आणि पिवळा रंग इथे वापरू शकता. मी पूर्ण रांगोळी प्लेन ठेवत आहे. तुम्ही त्याच्यामध्ये हळदी कुंकू वाहा किंवा मग लाल आणि पिवळा रंग तुम्ही त्याच्यामध्ये भरू शकता. तर बघा किती सुंदर ही रांगोळी दिसत आहे. बघा काढल्याच्या नंतर ती रांगोळी पुसायला पण मन घेत नाही, इतकी सुंदर ही रांगोळी आहे. आवर्जून काढून बघा मैत्रिणींनो, एकदा तरी ही रांगोळी रेखाटून बघा मनाला, आणि खूप समाधानही मिळेल आणि तुमच्या अंगणाची शोभासुद्धा वाढेल या रांगोळीने. बघा असं आपण याला डेकोरेट करू शकतो. बघा या पद्धतीने मी इथे एक ठिपका टाकला आहे आणि त्याच्या शेजारी परत छोटे छोटे ठिपके टाकायचे आहेत आणि या पद्धतीने त्यांना त्याच्यावरती आपण मस्त असं फूल बनवू शकतो. बघा असे ठिपके टाकायचे आहेत किंवा तुम्ही प्लेन ठेवा किंवा मग इथे पण तुम्ही पिवळ्या आणि याचा हात जो ठिपका टाकला आहे असाच ठिपका पिवळ्या रंगाचा टाकायचा आणि त्याच्यामध्ये लाल रंग टाकायचा. तशी पण खूप सुंदर दिसते रांगोळी. मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि अजून आपल्या चॅनलवरती तुम्हाला कशा पद्धतीच्या रांगोळी बघायला आवडतील तर ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. बघा या पद्धतीने मी इथे सगळीकडे हे फुलं काढून घेते. बघा किती सुंदर या रांगोळीचा लुक आलेला आहे. बघा रांगोळी कशी वाटली मला नक्की कमेंट करा. भेटूया परत एका छानशा रांगोळी व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय सर्वांना.